अरुणोदय युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण धीसचे वाक्य शिकलो, दॅटचे पण शिकलो. धीसचे 3 प्रकार शिकलो. तसं दॅटचा एकच प्रकार शिकलेला आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कोणतेही एक वाक्य प्रकार तुम्ही शिकले की त्याचे 3 असतात प्रकार. म्हणजे आपण एखादी वस्तू आहे म्हणतो, एखादी नाही म्हणतो. एखाद्या वस्तूला आपण प्रश्न सुद्धा विचारू शकलो पाहिजे, हे आहे का, ते आहे काय. हे 3 प्रकारचे वाक्य आपल्याला बोलण्याच्या कामात पडतात, लिहिण्याच्या, वाचण्याच्या कामात पडतात. तर आज आपण दॅटचे वाक्य शिकणार आहोत. दॅटचे म्हणजे दॅट इज अ टेबल, दॅट इज अ बेंच, दॅट इज अ वॉल, दॅट इज अ डोअर, दॅट इज अ चेअर, दॅट इज अ मोबाईल. हे वाक्य तुम्हाला मी लिहून दिलेले आहे. पण त्याचे 2 अजून प्रकार राहिले शिकायचे. कोणता प्रकार आहे? समजा तो टेबल आहे, तो मोबाईल आहे, हे आपण शिकलो. आता आपल्याला काय शिकायचं आहे? त्याला प्रश्न विचारायचे, प्रश्नार्थक वाक्य शिकायचे. आता प्रश्नार्थक वाक्याला काय करायला लागते त्याची आपण सुरुवात करूया. समजा आता असं आपण गृहीत धरू, दॅट इज अ टेबल. हे वाक्य तुम्ही शिकलेले आहे. पण पुन्हा तुम्हाला मी सांगतो, तो टेबल आहे, तो टेबल आहे. पण तो टेबल आहे का, असं जर आपल्याला प्रश्न विचार असला काय होईल? ते वाक्य कसं होईल? इज पहिली, इज दॅट अ टेबल. त्याला येईल प्रश्न. इज दॅट अ टेबल म्हणजे तो टेबल आहे का, असा प्रश्न त्याला विचारला जातो. तो टेबल आहे का, आला प्रश्न. म्हणजे आपल्याला प्रश्नार्थ वाक्य सुद्धा शिकायचे आहेत, बोलताना लिहिताना याचं काम पडतं. मला प्रश्न विचारता येतात ना, लोकांनी आपल्याला प्रश्न विचारले, आपण सुद्धा लोकांना प्रश्न विचारले पाहिजे. इज दॅट अ टेबल. दुसरं परत वाक्य घेऊ. सोपे वाक्य मी इथे तुम्हाला सहज आले पाहिजे. इज दॅट अ पेन. म्हणजे तुम्ही सोप्यापासून मग कठीणाकडे जाऊ शकता. सोपे वाक्य तुम्हाला बोलता आले, लिहिता आले, वाचता आले की हळूहळू आपण मग कठीण वाक्य सुद्धा पुढे घेणार आहोत. परंतु सोपे वाक्य तुम्ही शिकायचे आहेत. इज दॅट अ टेबल म्हणजे तो टेबल आहे का. तो टेबल आहे का. आता टेबलला बाक म्हणतात, बाक. हा, इज दॅट अ टेबल झालं ना. टेबल झालं. इथं हा पेन आहे, आपला पेन आहे. तुम्हाला पेन पुन्हा झाला, टेबल इथं पेन आहे. हा टेबलला काय म्हणतात तसं माहिती आहे काय? बाक. पण तो बाक आपण वापरत नाही. टेबलला टेबलच म्हणतो, पेनला आपण पेनच म्हणतो. वास्तविक त्याचा अर्थ वेगळा वेगळा आहे. तुम्ही तुमच्याकडे ग्लास असतो, ग्लास आहे की नाही, ग्लास आहे ना, ग्लास आहे ना. पण तुम्ही ग्लासला काय म्हणता? ग्लासच म्हणता. पण ग्लासला तसं मराठीत काय म्हणतात? पेला शब्द आहे, पेला. पण पेला कोणी वापरत नाही. म्हणून मी तुम्हाला काय, इज दॅट अ पेन म्हणजे तो पेन आहे का, पाहिजे प्रश्न. हे झाले 2 वाक्य. परत अजून वाक्य घेऊ आपण. 3-4 वाक्य, 4-5 वाक्य घेऊया. जास्त वाक्य नाही घेणार. मला आपण 10 वाक्य लिहायचे. इज दॅट अ डोअर. इज दॅट अ डोअर म्हणजे तो दरवाजा आहे का, ते दार आहे का. सोपे वाक्य घ्यायचे, सोपे शब्द घ्यायचे सुरुवातीला. चौथं वाक्य घेऊया आपण. इज दॅट. इज हा अगोदर आल्या, पहा प्रत्येक वाक्यामध्ये इज अगोदर आल्या, दॅट 2 नंबरला आल्या आहे. हे जसं तसंच आहे आणि शेवटचं शब्द तसंच आहे. इज दॅट अ विंडो. आता 2-3 ठिकाणी तो शब्द आलेला आहे. पण दॅटचे किती अर्थ होतात? दॅट म्हणजे तो किंवा ती किंवा ते. आता इज दॅट अ विंडो. विंडोला आपण ती म्हणतो, ती खिडकी. मग ती खिडकी आहे का. ती खिडकी आहे का. अजून आपल्याला 1-2 वाक्य घ्यायचे आहेत. कारण आपण तोचे वाक्य घेतले, तीचे घेतले. आता तेच एक वाक्य घ्यायचं आहे.
इज दॅट अ ट्री. ट्री म्हणजे झाड. झाडाला आपण ते म्हणतो. ते झाड आहे का? परत तेच एखादं वाक्य आपल्याला सांगता येईल. आपण ते कशाला म्हणतो? आपण फुलपाखराला म्हणतो ते फुलपाखरू आहे का? आपण मैदानाला म्हणतो ते मैदान आहे का? म्हणजे ते ग्राउंड आहे का? परत एखादं एक तेच वाक्य घेऊया. इज दॅट अ ग्राउंड. म्हणजे ते मैदान आहे का? तिचं आपण एकच वाक्य घेतलं. विंडो, खिडकी. ती खिडकी आहे का? भिंतीला सुद्धा आपण ती म्हणतो. ती भिंत आहे काय? ती खुर्ची आहे काय? आता एक भिंतीचं वाक्य घेऊ आपण. तीचं वाक्य परत घेऊया. इज दॅट अ वॉल. ती भिंत आहे का? तो, ती, ते. हे तिन्ही प्रकार आपल्या याच्यात आले. तिन्ही शब्दाचे अर्थ आलेले आहेत. आता आपल्याला दॅटचे इज पासून सुरू झालेला हे प्रश्न तयार होतो. इज पासून सुरू झाला की तुम्हाला असे 10 वाक्य लिहायचे आहेत. हे शब्द सोडून द्यायचे आहेत. तर ते साठी तुम्हाला मी शब्द काय सांगितला? फ्लावर. ते फुलपाखरू. अजून तुम्ही त्याचा एखादा शब्द शोधा. टीचा शब्द शोधा. तोचा शब्द शोधा. किंवा तुम्हाला 10 कोणत्याही तरी चालते. पण 10 वाक्याचा होमवर्क तुम्ही आता हे करायचा आहे दररोज. पण एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम हळूवार आपण हा क्लास घेत आहोत. एकदमच खूप जास्त कठीण वाक्य असं काही घेत नाही आहे. सोप्यापासून आपल्याला कठीणाकडे हा क्लास न्यायचा आहे. सगळ्या प्रकारचे वाक्य तुम्हाला येणार आहेत. तर आता या ठिकाणी आपण एवढाच घेऊया. जे कोणी या चॅनलला नवीन असतील त्यांनी फक्त एकदाच सबस्क्राईब आणि एकदाच बेल आयकॉनला दाबायचा आहे. सगळीकडे शेअर करायचा आहे. आणि हा क्लास संपणार आहे आता. थँक्यू.